Hare
Oh
सुखाचे आदर पहाती गवळ कोणी की भुलले नारी कोणी की भुलले नारी तुका मने हसे जन नाही कान तय ठाई नाही कान तय नाही कान तय ठाई नाही कान तय ठाई नाही कान तय ठाई नाही कान तय ठाई एकला डोळा बैसला मनी एकला डोळा बैसला मनी डोळा बैसला मनी एकला डोळा बैसला मनी ओ शिवरानी चारी
कोणी एके भुलली नारी कोणी एके भुलली नारी कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी कोणी एके भुलली नारी कोणी एके भुलली नारी विकिता गोरस घ्या मनहारी विकिता गोरस घ्या मनहारी देखिला डोळा बैसला मनी देखिला डोळा बैसला मनी विकिता बारस घ्या मने हारी विकिता बारस घ्या मने हारी देखिला डोळा बैसला माने देखिला डोळा बैसला माने कोणी एकी भुलली नारी कोणी कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी कोणी एकी भुलली नारी लिखिता गोरसा घ्या मनहारी विकिता गोरस घ्या मनहारी देखिला डोळा बैसणारी देखिला डोळा बैसणारी विकिता बारस घ्या मने हारी विकिता बारस घ्या मने हारी देखिला डोळा बैसला माने देखिला डोळा बैसला माने तोची वदनी उतारी तोची वदनी उतारी तोची वदनी उतारी वदनी उचारी वदनी उचारी वदनी उचारी
कोणी एकी भुलली नारी, कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी, आपुलियाचा विसर भोळा, आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कवतुके, देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी, तुका म्हणे हसे जन, तुका म्हणे हसे जन, नाही कानतय ठाई, देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पाणी मंडनम मंडनाणाम, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदयधवलहसं विठ्ठलं चिन्तयामि, विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, शयं लीलया गोपवेशं ददानं, गवामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगकारो प्रथमनाना, पांडुरंगकारो प्रथमनाना, वंशी विभूषित करा नवनीर दाभात पितांबरा, दरुण बिंब फलादरुष्टात, पूर्णेंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात, कृष्णात परम किमपि तत्वमहं न जाणे, देवादिदेवा जगत्रय जीवा, परेशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐशे देई प्रेम काही कळा, जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरित प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुभया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सशंख चक्रम सकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणं, सहार वक्षस्थल कौस्तुभ श्रियं, नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं। कोणी की बोलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी। अत्यंत पवित्र पावन मंगल अशा वातावरणात भगवान करुणावरून आले, अनंत कृपाची मूर्ती श्री भगवान नारायणाच्या या पवित्र प्रांगणामध्ये आपल्या
श्री भगवान विष्णू मंदिराच्या मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिवसाचा हा सोहळा. त्यानिमित्ताने या सोहळ्यात गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेला हा पवित्र महोत्सव, या महोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी, वाकी, त्याचबरोबर काळखोडेकर, तर हे सगळी गावं आपल्या आजूबाजूची, तळेगाव रोड, काळखोडे, सोमठाण देश आणि चौफुली तालुका चांदवड आणि वाकी गावातील आपण प्रमुख मंडळी, बाकी परिसरातून आलेली भाविक जन, मुख्यतः या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण बाबूराव महाराज जगताप, या मंदिराचे संस्थापक पूजनीय बाबा, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज जगताप बाबा आणि समस्त जगताप परिवार, समस्त ग्रामस्थ मंडळी एका पारमार्थिक घटनेतून निर्माण झालेली ही सगळी परमार्थाची सुंदर परंपरा. असं म्हणतात कधी कधी एखाद्या विपरीत आणि वाईट घटनेतूनही चांगलं काहीतरी घडतं. खरं म्हणजे सगळ्यात अगोदर धन्यवाद त्या चोरांचे केले पाहिजे, ज्यांनी घरामध्ये चोरी केली आणि तिथं बोर्डावर लिहिलेलं आहे. आदरणीय हरिभक्तीता परायण ताईंनी सांगितलं की हे त्यांचं हे पितृपरिवार आहे आणि त्या परिवारामध्येच हा सगळा पारमार्थिक प्रसंग घडलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंग गाथा पाण्यामधून वर तरुण आली. त्या गाथेचा हा नवीन इतिहास नाही, जुनाच आहे का नाही. ते सामर्थ्य त्या गाथेतील असणाऱ्या अक्षरांचंच आहे. कारण तुकोबारांच्या गाथेतील अक्षर नाही तर त्या एका एका अक्षरामध्ये भगवान विष्णूच आहे. एक एका अक्षरात आहे माझा रमाकांत, म्हणून तर म्हटलेलं आहे की तुकिता तुलनेसी ब्रह्म, ब्रह्म तुकाशी आले आणि राघवे सागरात पाशांतारी. ही हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे. राघव म्हणजे प्रभू रामचंद्राने हजारो वर्षापूर्वी पाण्यामध्ये पाषाण तारले. राघवे सागरात पाषाण तारिले तैशी, म्हणजे त्याप्रमाणे, म्हणजे दोन्ही घटनेचा समन्वय केलेला आहे की त्याप्रमाणे तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. कारण तोही राम आहे ना, हाही रामच आहे. तो राम त्रेतायुगातला, हा राम कलियुगातला. असं म्हटलेलं आहे, तुका तुक राम से दो नाम एक अंग, उनका शेतू भंग गया इनका शेतू अभंग. नाही, त्या रामाचा शेतू त्याने बांधला खूप कष्टाने रावणावर त्या स्वारी करण्याकरता, पण तो शेतू आज पाहायला गेलं तर भंग पावलेला आहे. पण तुकाराम महाराजांनी जो शेतू या भवसागरातून तरुण जाण्याकरता मानव मात्राकरता बांधलेला आहे, हा शेतू मात्र कधीच भंग पावत नाही. म्हणून तुकोबा त्या रामापेक्षा ह्या रामाचं वैशिष्ट्य जास्त आहे. म्हणून तर म्हटलेलं आहे, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आली. या वाक्यामध्ये सुद्धा रामेश्वर शास्त्रींनी विचार करण्यासारखं आहे. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, असं म्हणायला पाहिजे होतं की तुकाराम महाराज ब्रह्माच्या बरोबरीने भरले. तुकिता म्हणले दोन्हीची तुलना केली. तराजू काटा असतो ना आपला, असा तराजू काटा ठेवला, धरला, एका पारड्यामध्ये ब्रह्म ठेवलं म्हणजे ईश्वर देव, आणि एका पारड्यात तुकाराम महाराज ठेवले. आणि काय झालं, तुकाराम महाराज ब्रह्माच्या बरोबरीला आले असं नाही म्हटले ते म्हणले तुकाराम महाराजांच्या बरोबरीला ब्रह्म आला. म्हणजे रामेश्वर शास्त्रीच्या दृष्टीमध्ये तुकाराम महाराज हे एवढे जड आहे, एवढे घन आहे, नाही का. गौरवेन इदम यथा शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की अन्यानी लघुनी जातानी, अन्य जे बाकीचं आहे ते तुकाराम महाराजांच्या समोर हलकंच आहे, लघुच आहे. पण ब्रह्म सुद्धा तुकाराम महाराजांच्या समोर रामेश्वर शास्त्रींना थोडं लघु वाटलं. म्हणून ते म्हणतात कसं का होत नाही, ब्रह्म तुकोबारायांच्या बरोबरीला आलं. ब्रह्म तुकाशी आले, तुका ब्रह्माशी नाही, ब्रह्म तुकाशी.
याचं तात्पर्य आहे की तुकोबरांच्या असणारी जीवनाची उंची एवढी मोठी आहे, त्यांच्या गाथेची उंची तेवढी मोठी आहे. आणि त्या गाथेचं चिंतन करणारे, मनन करणारे मनीषी आपण सगळे आहेत. या जगताप परिवारामध्ये जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेसहित जे संत वाङ्मय साहित्य होतं, त्या साहित्याची चोरी चोराने केली, पण चोरांना काय करायचं त्याचं त्याने म्हणतात ते नदीमध्ये टाकून दिलं आणि तो गाथा पाण्यावरती तरंगून आला. किती दिवसानंतर? हां, 1 रात्र आणि 1 दिवस, एवढ्या कालावधीमध्ये महाराजांची अभंगाची गाथा म्हणजे हा साक्षात्कार आहे. खरं म्हणजे श्रद्धा असणाऱ्या माणसाला साक्षात्कार पावलो पावली. आम्ही फक्त त्याची अनुभूती करीत नाही. विठ्ठल ढल तर अशा या पवित्र असणाऱ्या प्रसंगामध्ये सुंदर असं स्थान आहे. भगवान विष्णू परमात्म्याची मूर्ती आहे आणि विष्णू परमात्मा म्हणजे हा आद्य देव आहे आपल्या वैष्णवांकरता. म्हणून विष्णूच्या नावावरूनच आपल्याला वैष्णव म्हणतात. आणि वैष्णवांची ही परंपरा आहे. तोच विष्णू कधी राम आहे, कधी कृष्ण आहे, विठ्ठल आहे. हे सगळे रूप जे आहेत ते भगवान नारायणाचेच आहे. अशा मूळ नारायणाच्या मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि त्या मंदिराच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने हा सप्ताह, त्या निमित्ताने दिवसभर होणारे इथले सगळे कार्यक्रम आणि संध्याकाळी कीर्तन, त्याचबरोबर आज काल्याचं कीर्तन आणि महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होत असताना काल्याचे कीर्तन करता निवडलेला अभंग अनंत कृपामूर्ती भगवत पूज्यपाद जगद्गुरु संत तुकोबरा यांचा 4 चरणाचा बहुतेक आपल्या सगळ्यांच्या ऐकल्यातला परिचयातला अभंग आहे. कोणी की बोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. भक्ती करीत असताना, परमार्थ करत असताना, पारमार्थिक माणसाचं जे जीवन आहे त्याच्यासमोर 2 गोष्टी आहे. त्याला परमार्थही करायचा आहे आणि त्याला संसारही सांभाळायचा आहे. कोणी असो, शरीर आहे तोपर्यंत प्रत्येक माणसाला संसारच आहे. तो संन्यासी असो, महात्मा असो, आश्रमधारी असो, नाहीतर ग्रस्ती प्रपंची माणूस असो, त्याला आपल्या जीवनामध्ये परमार्थ प्रत्येकाला करायचाच आहे. तो त्याचा मुख्य उद्देश आहे. संसारात माणूस असला तरी त्याला नुसता संसार करण्याची परवानगी नाही. संसार हे शरीर संगोपनाचं साधन आहे. संसार हे माणसाचं ध्येय असू शकत नाही. संसार हे माणसाचं लक्ष्य नाही. मग संसार काय? संसार म्हणजे हा देह जोपर्यंत आहे तोपर्यंत या शरीराला सांभाळण्याकरता, टिकवण्याकरता, लागण्याकरता, याच्या गरजा भागण्याकरता ज्या ज्या वस्तू आपण आयुष्यभर जमा करतो त्याला काय म्हणतात? संसार. आज शरीर सगळ्यांना सांभाळायचं आहे. संन्यासी असला, ब्रह्मचारी असला, महात्मा असला तरी शरीर संगोपन प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं आहे. आणि जोपर्यंत शरीर संगोपन आहे तोपर्यंत सगळे माणसं संसारीच आहे. महाराज म्हणतात जववरी नाही निरसला देह तववरी अवघे संसारी. कारण परमार्थ करण्याकरता शरीरही आवश्यक आहे. महाराज म्हणतात नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ असले तर हात पाहिजे ना, कीर्तन ऐकायचं असलं तर कान पाहिजे, उड्या मारायच्या असेल, नाचायचं असेल तर पाय मजबूत पाहिजे. हे सगळं असेल तर भजन होईल, तर परमार्थ होईल.
महाराज म्हणतात जवळ हे सगळं सिद्ध आहे हात चालावया तव तो आपले स्वहित पाहे. उपलक्षणाने तीर्थयात्रा म्हणजे पारमार्थिक साधन कुठलंही असेल तर शरीर चांगलं असलं पाहिजे. म्हणून या शरीर संगोपना करता लागतो तो संसार आहे, तो प्रत्येकाच्या वाट्याला आलेलाच आहे. पण संसार हा आपला उद्देश नाही, ध्येय नाही, लक्ष्य नाही, साध्य नाही. आपलं साध्य काय? आपलं साध्य या देहामध्ये आहे भगवंताची परमात्म्याची प्राप्ती. आणि म्हणून संसारात राहणाऱ्या माणसालाही आदेश असाच आहे, काम करते चलो नाम जपते चलो हर समय कृष्ण का ध्यान धरते चलो अपने मन को सुमार्ग लगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची. पण मनाला मोठी अडचण आहे. संसारात अडकलेल्या मनाला जगाकडे पाहिलं की मग हे मिळावं ते मिळावं वाटतं नाही का. संसार खूपच मोठा आहे, त्याचा दायरा त्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे त्या संसारामध्ये माणसाचं मन अडकतं. आणि मग संसार करावा का परमार्थ करता वेळ काढावा मोठी अडचण येते. तो एक अभंग कोणीतरी गायलेला आहे, सांगा मी काय सांगा आता काय भजन करू का पोट भरू का प्रपंच करावा का परमार्थ करावा, याच्यामध्ये माणूस अडकलेला आहे. पण सामान्य माणूस अडकलेला आहे कुठपर्यंत? जोपर्यंत तो धीट झाला नाही. सोपं सांगू का? जोपर्यंत तो नीट झाला नाही. एकदा माणूस नीट झाला, त्याने मार्ग पकडला, जगामध्ये त्याला कुठल्या प्रकारची भीती राहिली नाही. जेव्हा माणूस नीट होऊन परमार्थाच्या मार्गाला निघाला तेव्हा त्याला ही जगाची माया आणि प्रपंच काही करू शकत नाही. समजून घ्या, त्याच्या जीवनाचा काला झाला. आजच्या दिवशी काला आहे ना, या काला शब्दाचा काय अर्थ असेल? हा काला शब्द मराठी भाषेतला शुद्ध शब्द आहे. मला वाटतं किती खेड्यातला माणूस असला तर त्याला काला कळतोच. खेड्यातला माणूस असला तर काला कळतो नव्हे, खेड्यातल्यालाच जास्त कळतो. शहरातले लोक काला करीत नाही जेवताना, त्याच्यामुळे शहरातल्या लोकांना नंतर कळेल, पण खेड्यातल्या लोकांना काला शब्द लवकर कळेल. आमच्या वारकरी संतांनी या काला या 2 अक्षराला किती प्राधान्य दिलं. आमचा केवढाही मोठा उत्सव असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, त्या उत्सवाची सांगता काल्यानेच केली जाते. काला म्हणजे खाण्याचा एक पदार्थ आहे, खाण्याचा पदार्थ आहे, सोपी भाषा. आणि काला शब्दाचा दुसरा अर्थ होतो एकत्रित करणे, तो एकत्रीकरण. मग त्या काल्याचे वेगवेगळे अर्थ केले. जो आपण कालून खातो तो शरीराकरता काला आहे. काला म्हणजे काय हो? काला म्हणजे 2 पदार्थातून निर्माण होणारा तिसरा पदार्थ. तुम्ही म्हणाल 2 पदार्थाचं एकत्रीकरण नव्हे, दोन्हीतून निर्माण होणारा तिसरा पदार्थ. 2 म्हणजे एक, समजा कल्पना करा, दूध आणि भाकरी आपण चुरली आणि चुरल्यानंतर त्याचा काला केला. त्याचा काला झाल्यानंतर तो काला आपण खातो. तर नुसती भाकरी खाल्ली तर तिची चव वेगळी, आणि नुसतं दूध घेतलं तर दुधाची चव वेगळी. पण त्याचा काला झाला की आता त्याला आलेली जी चव आहे ना ती वेगळीच आहे. ती चव अशी आहे की आमचे काव्यतीर्थ जगन्नाथांना सांगायचे, पवार ते म्हणायचे असं आहे, वरण पोळीची जर पंगत बसली आणि माणसाने चांगली पोळी चुरून घेतली जेवणाराने, वरण वाढणार आणि त्याच्या सुंदर वरण वाढणं, फोडणी दिलेलं सुंदर आमसून टाकलेलं असं सुंदर वरण असावं. पोळी चुरली, त्याच्यामध्ये नंतर तूप वाढलं आणि जेवणाराने त्याचा काला केला. वाढणाऱ्याच्या तोंडात पाणी आल्याशिवाय राहत नाही, त्याचा काला पाहिलं. ते म्हणायचे त्याचा तो काला एकदा तयार झाला की मग त्याने त्या काल्याचा जो आनंद आहे, ती जी चव आहे, ती चव आता वरणासारखी राहिली नाही, पोळीसारखी राहिली नाही. आता ती जी चव झाली ना ती वेगळीच झाली. तसं काला म्हणजे प्रपंचही नाही आणि काला म्हणजे ब्रह्मही नाही व्हायचं. ब्रह्म झाला तरी काला खाण्याकरता शिल्लक राहत नाही, अद्वैत अवस्थेतही नाही जायचं आणि जीव भावातही नाही राहायचं. त्या काल्यात जायचं म्हणजे काय करायचं? परमार्थाच्या एका उंचीवर जायचं, भगवत भक्तीच्या एका अवस्थेत जायचं. ती जी अवस्था आहे त्या अवस्थेचं नाव इथं काला आहे. आणि आपल्या वारकरी संतांच्या भाषेमध्ये तर सगळ्यात सोपं आहे. काला म्हणजे काय हो? ते म्हणतात भगवंताचं भजन जे घडतं ना त्याचंच नाव काला आहे. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला,
आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला. आता खिचडी झाल्यावर डबल काला कशाला? खिचडीत काला आलेलाच आहे ना. पण महाराज म्हणतात खिचडी जर चांगली झाली असली तर ती वेगळी करता येईल. म्हणजे खिचडी करणारी जर चांगल्या पद्धतीने तिने केली तर मग खिचडी तांदूळ वेगळा, डाळ वेगळी, त्याच्यात टाकलेले पदार्थ वेगळे वेगळे करता येईल का? खिचडी तशी असेल तर मग त्या खिचडीची जर खिचडी झाली असेल तर मग त्या खिचडीचं बोलायचंच नाही. पण खिचडीतून तांदूळ वेगळे वेगळे करता येईल चांगली जर व्यवस्थित खिचडी झाली असेल तर. महाराज म्हणतात खिचडीत थोडा वेगळेपणा राहिला म्हणून पुढचा शब्द आहे काला. पण आता काल्याला वेगळं करता येईल का? ज्याला वेगळंच करता येत नाही त्यालाच काला म्हणतात. आणि काल्याचं जे जीवन आहे ते गोपी गोपाळांचं जीवन आहे. विठ्ठल विठ्ठल काल्याचं जे जीवन आहे ते गोपी म्हणून काल्याचं जे कीर्तन आहे याच्यामध्ये काला हा वृत्तीचा विषय आहे. हा जीवनाचा विषय उपलक्षणाने हा खरा वृत्तीचाच विषय. काला म्हणजे आता दहीहंडीमध्ये मुरमुरे आहेत, त्याच्यामध्ये थोडं दही टाकलेलं आहे, हे खाण्याचे पदार्थ आहे. हा दही आणि लाही असा जो काला आहे हा काला आहे. पण हा काला कशा करता? शरीराकरता उपयोगी. कारण हे खाद्यपदार्थ असल्यामुळे खाद्यपदार्थाची गरज शरीराला आहे. म्हणजे हा स्थूल काला आहे, हा शरीराचा काला आहे. दुसरा एक काला आहे तो मना करता आहे. संतांनी तिन्ही काल्याचं वर्णन केलेलं आहे. आणि एक काला आहे तो तत्वज्ञानाचा काला आहे. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. हा देवरूप झालेला आहे. एक जो आहे जीव स्वरूपात आहे, एक देव स्वरूपात आहे. दोन्हीच्या मध्ये होतो ना तो काला आहे. म्हणजे एकदम देवही नाही व्हायचं, म्हणजे ब्रह्मही नाही व्हायचं. आपला जीव भाव राखून ठेवायचा. एक वाक्य भक्ती अर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतात आपे सुंदरम. अद्वैत जायचं नाही. मी ब्रह्म आहेत त्या अनुभूतीला गेलं की काला खायला आपण शिल्लक राहत नाही. कारण खाण्यामध्ये त्रिपुटी आलेली. कोणीतरी भोगता त्या भोगाचा उपभोग करणारा असावा. तसं भक्तीमध्ये आपण देव आहोत या अनुभूतीला गेलं तर मग भजन कोण करेल? आपण जर देव आहे तर. म्हणून तर म्हटलेलं आहे तू भक्त मी देव ऐसे करी. नको ब्रह्म ज्ञान आत्मसी नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती. मला वाटतं अजून आपला हरिपाठच चांगला पाठ होत नाही तर आपण नाही म्हणू शकत हे वाक्य. जरी आपण सगळे पारमार्थिक असलो ना तरी ही भाषा महाराजांची किती उंच आहे. महाराज म्हणतात मला ब्रह्मज्ञान नको. अजून आपल्याला सामान्य ज्ञानच व्हायला तयार नाही. ब्रह्मज्ञान अध्यात्म विद्या विद्यानाम वाद प्रवदताम. भगवान सांगतात ते फार दुर्लभ आहे. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. आणि मग वासुदेव कोणतं ज्ञान? ते म्हणले वासुदेव सर्वम. हे सगळं जग आहेत ना हे ब्रह्मरूप झालेलं आहे. हा सुद्धा एक कालाच आहे. पण ते सुदुर्लभ, ते फार दुर्लभ आहे ते नाही. महाराज म्हणतात आम्हाला ब्रह्मज्ञानी करून देव स्वरूपालाही पोहोचायचं नाही. मग आम्हाला सामान्य जीवही राहायचं नाही. मग आम्हाला जेवायचं ना. मधली जी अवस्था आहे ती भक्तीची अवस्था आहे. आणि ती जी अवस्था आहे ती गोपिकांना प्राप्त झाली. म्हणून काल्याचं जे कीर्तन आहे ना ते एका अवस्थेचं कीर्तन आहे. काला म्हणजे काय? गोपी गोपाळांना प्राप्त झालेली
भगवान भगवंताच्या श्रीकृष्णाच्या भक्तीची जी भक्ती अवस्था आहे त्या अवस्थेचंच नाव काल आहे. म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये एखादी गवळण घेतली जाते नाही का. काय घेतलं? गवळण. नाही तर मग एखादा बाळक्रीडेचा अभंग 100 अभंगापैकी कोणता. तिसरा प्रकार आहे काल्याच्यामध्ये की काल्याचेच काही अभंग आहे नाही का. उपजोनिया पुढती येऊ हे असे जे अभंग आहे काल्याच्या प्रकरणातले, काल्याच्या प्रकरणातला अभंग अथवा गवळणी पर प्रकरणातला अभंग अथवा बाळक्रीडेतला अभंग काल्याच्या प्रसंगाकरता चालतो. पण हे गवळण जे प्रकरण आहेत ना ते सगळ्या साधू संतांच्या आवडीचं प्रकरण आहे. पहा तुम्ही, ज्या संतांनी अभंग लिहिले त्यांनी गवळणी नक्की लिहिल्या. ज्या संतांनी अभंग लिहिले त्यांनी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र लिहिलं. आणि श्रीकृष्णाचं चरित्र ज्याला लिहायचं त्याला गवळणी लिहाव्याच लागणार आहे. कारण गवळणी सांगितल्याशिवाय कृष्णाची भक्तीच अभिव्यक्त होत नाही. कारण जगामध्ये कृष्णाची भक्ती करणारे तुमच्या आमच्यासारखे अनेक लोक असले तरी आपण कृष्ण भक्त उत्तम दर्जाचे नाहीच. उत्तम दर्जाचा जो कृष्ण भक्त आहे ना त्यालाच गोपी म्हणतात. मग ती स्त्रीच असेल असं काही आवश्यक नाही, ती पुरुषही असू शकतात. गोपी ही वृत्ती आहे आणि ज्याची ज्याची वृत्ती भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये रंगलेली आहे त्या रंगलेल्या वृत्तीचंच नाव आहे गोपी. गोभीर सर्व इंद्रियर कृष्ण रसम पिबती इति गोपी. आपल्या सर्व इंद्रियांनी ज्याला भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीचं रसपान करता येतं तो गोपी भावाला प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून तो जो भाव आहे तो अद्भुत आहे. संत सुद्धा त्या भावामध्ये रंगून जातात. संतांना सुद्धा तो भाव आवडला. ज्ञानोबरायांसारखा बालसन्यासी महात्मा असला तरी ते योगी असले तरी भाषा बोलताना गवळणीचीच बोलतात. ते आहे पुरुष, पण पुरुष असले तरी सुद्धा श्री भावामध्ये भगवान श्रीकृष्णाची जी भक्ती आहे ना ते आमच्या सगळ्या संतांना आवडली. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ प्रांतात एक संत झाले, त्यांचं नाव आहे संत श्री गुलाबराव महाराज नाही का. ते पुरुष होते पण शरीराने पुरुष असले तरी ते मनाने मी श्री आहेत असा भाव करायचे. त्यांचं नाव आहे ते स्वतःला विचारलं की तुमचा काय परिचय, ते सांगायचे मी ज्ञानेश कन्या. कोण आहे? ज्ञानेश कन्या. आणि पुढं सांगायचे कृष्ण भार्या, कृष्णाची भार्या आणि ज्ञानोबरायांची कन्या. जन्मतच ते अंध होते. आंधळे असले तरी जगातल्या सगळ्या भाषा त्यांना येत होत्या. हे इंग्रजी, हिंदी, उर्दू, अनेक भाषा, एवढ्या सगळ्या भाषेवर प्रभुत्व होतं. वयाच्या 2ऱ्या महिन्यातच त्यांचे डोळे गेले. तो सगळ्या अनेक भाषेवर त्यांनी त्या सगळ्या जागतिक भाषेतले सगळ्या तत्ववेत्यांचे ग्रंथ अभ्यास केला, तत्वज्ञान वाचलं, भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास केला. त्यांनी अद्वैताचे सगळे सिद्धांत वाचले, व्याकरण, वेदांत या सगळ्यामध्ये ते निपुण आहे. सगळं झाल्यानंतर ते म्हणतात सगळं वाचून झाल्यावर माझ्या लक्षात आलं की भगवान कृष्णाच्या भक्तीपेक्षा या जगात दुसरं मोठं काहीच नाही. म्हणून आज जो माऊलींच्या फोटोची आपण पूजा करतो ना तो फोटो गुलाबराव महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. म्हणजे त्यांना दिसत नव्हतं पण त्यांना माऊलीचं दर्शन व्हायचं. मला वाटतं ज्याला जग दिसतं ना त्याला लवकर देव दिसत नाही. ज्याला जग दिसत नाही ना त्याला देव दिसतो. कारण अध्यात्माचा सिद्धांत असाच आहे, जोपर्यंत जग दिसतं तोपर्यंत देव नाही. आणि जेव्हा देव दिसेल ना तेव्हा जगच उरत नाही. जन नोये हा अवघा जनार्दन नाही का असं म्हटलेलं आहे की या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. पण ते तत्वज्ञ संत स्वीकारी. ती भारतामध्ये काही तत्वज्ञ महापुरुष झाले, त्याच्यातला भक्ती युगातला महान तत्वज्ञ म्हणजे संत गुलाबराव महाराज मादानकर. व ते असं म्हणतात की ते पुरुष असले तरी स्त्रीसारखा शृंगार करायचे, कुंकू लावायचे अंगावरती नाही का, ते सगळे अलंकार घालायचे आणि स्त्री भावनेमध्ये असायचे का मी एक गोपी आहेत असा त्यांचा भाव होता. आणि हळूहळू त्या भावाला ते प्राप्त झाले. मला वाटतं भावनेतच महत्व आहे. गोपी हा एक भाव आहे. ज्ञानोबराय सांगतात रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजनी. ही साजनी काय भानगड आहे? तर साजनी म्हणजे सखी. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीशी हितगुज करते, सखीला बोलते, हा सखी भाव आहे. आणि ज्ञानोबरांचे सगळे जे अभंग आहे गवळणी ज्ञानेश्वरीमध्ये माया ब्रह्माचा विचार असल्यामुळे, गीतेचा तो तत्वज्ञानाचा विषय असल्यामुळे तिथं जास्तीचे, पण तिथं सुद्धा वेळ प्रसंगी आलेले. माऊली म्हणतात श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्व करिओ सरते राणीवे बैसवे श्रोते श्रवणाच्या
मला श्रीकृष्णाच्या गुणाने संपन्न व्हावं अशी माऊलीची भाषा कधी कधी ज्ञानेश्वरीमध्ये, आणि त्या गुणाची संपन्नता ज्ञानोबरांनी अभंगामध्ये मिळवलेली आहे. कृष्ण वेधियेली विरहिणी बोले, चंद्रमा करी तो उभा घे मा, न लावा चंदनो अंगी न घाला, विंजन वारा हरी विन शून्य शेजारू घे माय. माऊली म्हणतात त्या गवळणीचा भाव एक गोपीश्री बोलते की मला त्या श्रीकृष्णाच्या संगत. लवकर आपल्याला या ठिकाणी वेळेची बचत करायची जर आहे तर 11:15 झाले ना, 11:30 पर्यंत चालेल ना, कारण तुमच्या सगळ्यांच्या एक 8 ते 10चा वेळ दिला तर तुम्ही त्याच्यापेक्षा 1.5 तास म्हणजे खूप वाढला. तर वेळेचं आपण मर्यादा ठेवून 11:30 पर्यंत आपण अभंगाचं चिंतन करण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया. तर ते गरजेचं आहे, हे गरजेचं आहे. कोणतं? संसारही गरजेचा आहे आणि परमार्थही गरजेचा आहे. खरं सांगू का, संसार गरजेचा असावा आणि परमार्थ आवडीचा असावा. ज्या दिवशी परमार्थ गरजेचे विषय बनेल ना, त्या दिवशी त्याच्यातली आवड संपून जाईल. आणि आवड हाच विषय परमार्थाचा आहे. आपण डॉक्टरकडे जातो, आपल्याला फार आवडतं म्हणून जातो का गरज पडली म्हणून जातो? आवडतं का आपलं इंजेक्शन घ्यायला, गोळ्या खायला? गोळी खायला तर कोणालाच आवडत नाही, पण गोळी खाल्ल्याशिवाय पोळी खाता येत नाही, आपली अडचण आहे. त्याच्यामुळे गोळ्या घ्याव्या लागतात. डॉक्टरने दिलेले पथ्य तरी आपल्याला आवडतात का? अलीकडच्या काळात तर डॉक्टर इतके पथ्य लिहून देतो की गोड खायचं नाही, डायबिटीज होतो, आंबट खायचं नाही, ॲसिडिटी, खारट खायचं नाही, बीपी खालीवर होतो, तुरट खायचं नाही, तिखट अजिबात खायचं नाही, आंब्याचा रस तर अजिबात नाही, पुरणाची पोळी खायची नाही, गव्हाची भाकर खायची नाही. त्याचं पथ्य एवढं मोठं आहे की तेलगट खायचं नाही. त्याच्यात फक्त त्या यादीत एकच लिहिलेलं नसतं, माती खायची नाही. तेवढं सोडून बाकी खायचं नाही असंच आहे सगळं. मग काय माती खायची का आम्ही? हे खायचं नाही, ते खायचं नाही. डॉक्टर तर अलीकडे सांगायला लागले की फळं सुद्धा सगळे खायची नाही, त्याच्यामध्ये सुद्धा हे अमुक आहे तमुक आहे, दुपारच्या आत खायचे, दुपारच्या नंतर खायचे नाही. नियम असा आहे की पथ्य एवढं झालं. डॉक्टर कोणालाही आवडत नाही, पथ्य कोणालाही आवडत नाही, पण पाळावे लागतात का? ती आपली मजबुरी आहे, आपली गरज. मला सांगा, वकील आपल्याला आवडतो का? आपला पाहुणा म्हणून आवडतो, पण कोर्टात जायला कोणाला आवडत? माणसं म्हणतात शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढायची, पोलीस स्टेशनमध्ये जायची आपल्याला हौस आहे का? पण नाविलाजाने गरज पडली तर जावं लागतं. या संसारातल्या ज्या गोष्टी आहे ना, त्या गरज म्हणून करायच्या प्रपंचामध्ये. पण आवड म्हणून काय आहे तर संत सांगतात आमची आवड परमात्मा आहे. बरं का, माणूस गरजेकरताच जगतो, आणि गरजेकरता जोपर्यंत माणूस जगतो ना, तोपर्यंत तो बोज आहे. जसं नाविलाजाने आपल्याला वकिलाकडे जावं लागतं, डॉक्टरकडे जावं लागतं, नाविलाजाने आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं, त्याला विलाज नाही म्हणून करायचं आहे ना, ती मजबुरी आहे. तसं संसार नावाची अशी गोष्ट आहे की विलाज नाही म्हणून तो करायचा आहे. पण खरं सांगू का, आपल्या आनंदाकरता आपण परमार्थच करायचा आहे. महाराज म्हणतात आवडे निरंतर आवडे निरंतर. महाराज म्हणतात आम्हाला कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसी जीवापासून या. महाराज म्हणतात तनु मनु शरण विनटलो तुझे पायी, बाप रुक्मा देवी वरा वाचुनी. किती आणून श्रीरंगा वाचोनी आपण म्हणतो ना, काय गवळण नाही याती कुळ माझी, आणि श्रीरंगा वाचोनी आणू. या जगात सगळ्यात लहान काय असतो? सूक्ष्म असतो, त्याला अणू म्हणतात. पण अणू इतका सूक्ष्म असला तरी महाराज म्हणतात त्या अणू इतकंही आम्हाला या जगातलं काही आवडत नाही. मला वाटतं ही त्यांच्या वृत्तीची उंची आहे.
आपली तेवढी उंची नाही, आपल्याला थोडं थोडं संसारातलं आवडलं तरी चालेल. पण तुम्हाला खरं सोपं सांगू का, जे आपल्या हिताचं असतं ना ते आपल्याला कमी आवडतं, आणि जे आपल्या फायद्याचं नसतं ना ते आपल्याला खूप जास्त आवडतं. हा सुद्धा या संसाराचा गुणधर्म आहे. ज्याच्यामध्ये आपलं श्रेय आहे ते आपल्याला कमी आवडतं. म्हणून तर 2 मार्ग शास्त्राने सांगितला, एक श्रेय मार्ग, दुसरा प्रेय मार्ग. प्रेय मार्ग म्हणजे मनाला आवडतं म्हणून आम्ही केलं, आणि श्रेय मार्ग म्हणजे ज्याच्यात आमचं कल्याण होणार आहे म्हणून आम्ही केलं. मनाला आवडतो म्हणून माणसं संसारात रमतात, एरवी त्याच्यात रमावं असं काहीच नाही. पुन्हा ते अण्णांचं उदाहरण मला आठवलं. जगन्नाथ अण्णा सांगायचे, तंबाखू चांगली आहेत म्हणून माणसं खातात का त्यांना सवय लागली म्हणून खातात? एरवी तिचा रंग चांगला आहे का, तिचं रूप चांगलं आहे का, तिची चव चांगली आहे का, तिचा परिणाम चांगला आहे का, तिच्यात चांगलं असण्यासारखं काहीच नाही, पण माणसं किती प्रेमाने खातात. मी तुम्हाला ते आता सगळं करून दाखवणार नाही, ते सगळं करून सांगायचे की माणसं ते तंबाखू किती प्रेमाने खातात. एवढ्या प्रेमाने खावीत इतकं चांगलं तिच्यामध्ये काय आहे. पण काहीच नसलं तरी आम्ही सवयीने खातो. मला वाटतं संसारावर फार प्रेम करावं, असं या संसारात इतकं चांगलं काय. माणसं म्हणतात की ही वस्तू ब्रँडेड आहे, ब्रँडेड आहे. या जगात ब्रँडेड नावाची गोष्टच नाही, हे जगच ब्रँडेड नाही. सांगू का, जे शरीर ईश्वराने दिले नाही हे तरी ब्रँडेड आहे का? हे शरीरच ब्रँडेड नाही, काय भरोसा आहे? शरीर विटाळाची आळी. हा, बस ते शरीराची मोठी यादी आहे. नाशिवंत देह नाशेल हा जाणार, अथवा नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान शरीर विटाळाचे आळे, माया मोह पास जाळे. नाही का, अस्मिन यथा देही कौमारम यौवनम जरा. ते वृद्ध अवस्थेच्या कडे झुकलेलंच आहे, ते सारखं आहे. पण या शरीरावर प्रेम करावं. मग असं काही नसलं तरी आम्ही त्याच्यावर प्रेम करत नाही का? संसारात प्रेम करावं अशी कोणती गोष्ट? याचा अर्थ शरीरच ब्रँडेड नाही तर हे जग ब्रँडेड कसं असणार आहे? शरीराचे संबंधाने जग आहे. या जगामध्ये प्रेम करावे अशी फारच एखादी गोष्ट नाही, पण आपण जे प्रेम करतो ना ते कशामुळे? याचं उत्तर आहे सवयीमुळे, अनादिकाळापासून या संसाराची. म्हणून मनाला आवडतं म्हणून करतो, गरजेचं आहे म्हणून नाही. परमार्थ हा गरजेची विषय नाही, परमार्थ हा आवडीचा विषय असावा. आणि संत आपली परमार्थाची कुठली क्रिया संत आवडीनेच करतात. महाराज म्हणतात, माझे जीवेची आवडी पंढरपुरा नेन गुडी, पांडुरंगी मनरंगी. मला वाटतं पुन्हा माऊलीच म्हणतात, माझ्या जीवाची आवड म्हणून मी वारी करतो. बरं, काही माणसं म्हणतात वारी करा, तुमची तब्येत तिकडून आल्यावर एकदम ठीक होईल. जे जास्त जाड झालेली माणसं आहे ना त्यांनी दिंडीत जरूर चालावं, नाही का? ज्या माणसाला हृदयाची त्यांनी जोरात दिंडीत भजन होतं. भजन म्हणजे प्राणायामच आहे मोठा. भजन होतं, पायी चालू होते, ते व्यावहारिक लाभ आहे, सगळं होतं. या वारीचा फायदा आहे. आजारी माणसं सुद्धा वारीमध्ये नीट होऊन येतात. त्याचं कारणच आहे की ते पत्ते जे फळ आहे ते कोणतं आहे? गौण फळ आहे. जगातल्या कुठल्याही क्रियेचं, जगामध्ये शरीराचं गौण फळ संसार आहे आणि शरीराचं मुख्य फळ परमात्मा प्राप्ती. बस हे ज्याला कळलं, संसार करायचाच आहे पण गौण फल समजून. म्हणून रुचीनुसार केला जातो त्याला संसार म्हणतात, आणि गरजेनुसार केला जातो त्याला परमार्थ म्हणतात. हे माणसाचं झालं, सामान्य लोकांचं. संतांचं याच्या उलट आहे. रुची म्हणून करतात तो त्यांचा परमार्थ आहे, आणि नाविलाज गरज म्हणून करतात तो त्यांचा संसार आहे. असं ज्याला जमलं ना ते गोपी भावाला प्राप्त झाले. मला वाटतं गोपी ह्या संसाराच्या कामं करतच होत्या, आणि एक संसाराचं काम करणाऱ्या गोपीची समीक्षा आजच्या अभंगामध्ये कोणीतरी गोकुळातली एक गोपी, तिच्याकडे काम होतं दही दूध विकण्याचं, आणि ती दही दूध विक्री करता मथुरेला आली. आणि हा दही दूध विक्री करता मथुरेला आली आणि तिची विक्री सुरू झाली. हे काम कशाचं? संसाराचं, परमार्थाचं, संसाराचं. हे काम संसाराचं आहे. पण संसाराचं काम असलं तरी तिच्या चित्तामध्ये परमार्थ बसलेला आहे. मग असं आहे, दोन आहे. शरीराने संसार करायचा पण मनामध्ये मात्र परमात्मा असू द्यायचा. आपली गडबड होते. आपण काय करतो? शरीराने परमार्थ करताना दिसतो पण मनामध्ये सगळी आवड कशाची असते? संसाराची. त्याच्यामुळे आपलं गणित उलटं झालं, आपला प्रवाह उलटा झाला. वर जायचं तर आपण पुन्हा खाली जातो. वर जाण्याकरता काय असलं पाहिजे? मन हे गोविंदी देह काम करी. काम शरीराने करायचं आहे
पण मन हे गोविंदाच्या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी लावायचंय. ज्याला आपलं मन परमात्म्याच्या ठिकाणी लावता आलं समजून घ्या त्याचा काला झाला. वृत्ती सहित मज लपवी माझे मन चरणी ठेवी निवृत्ती पदोपदी गोवी तो गोसावी दिनोद्धारण. संतांनी त्याचं वर्णनच केलेलं आहे की त्या गोपीच्या जीवनाची समीक्षा आहे. कोणीतरी गोकुळातली एक गोपी दही दूध म्हणजे गोरस विकण्याकरता, गोरस शब्दाचा अर्थ होतो दुग्धजन्य सगळे पदार्थ, गोरस विकण्याकरता ती गोपी गोकुळातून निघाली आणि मथुरेला आली. इथं सुद्धा एक गणित आहे बरं का. लोकांनी असा आरोप केलेला आहे की भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान आहे. कशी प्रधान? पुरुष प्रधान, की स्त्रियांना तिथं जास्तीचं प्राधान्य दिलं जात नाही. मला सांगा दही दूध विक्रीचं जे काम आहे म्हणजे ते मार्केटिंगचं काम कोणाकडे होतं? गोकुळात. गाय वळायचं काम कोणी करायचं? गवळी लोकांनी करायचं. आणि गाय वळून झाल्यावर ते दही दूध मार्केटला घेऊन जायचं काम कोणाचं आहे? काय खरेदी करायची विक्री करायची ती गोपिकांकडे होतं. म्हणजे असं कोणी म्हणू शकेल का गोपिका व्यवहारात नव्हत्या? खरं म्हणजे उलट ते गवळी लोक बिचारी ती कधीच मथुरेला जात नव्हती. त्यांना मार्केट, तुम्ही एखादी गवळण नाही ऐकली का एखादा गवळी मथुरेला गेला? आम्ही जेवढ्या गवळणी म्हणतो ना त्याच्यामध्ये सगळ्या गवळणीच मथुरेला जातात. गवळणीचा हा थाट निघाला दुडीवर दुडी गवळणी साथी निघाली गवळण गोरस म्हणू विसरली. ते कुठं निघाले? त्या मथुरे. गवळणीचा थाट निघाल्या मथुरे हाटा लागी. गवळणी मथुरेमध्ये जातात आणि त्या दही दूध विक्रीचं काम करतात गोपाळणेकर. पण ती जी गोपी आहेत ना ती मथुरेला जाता जाता काय झालं, तिला वाटेमध्ये श्रीकृष्णाचं दर्शन झालं आणि तिच्या मनामध्ये तोच कृष्ण बसला. आणि कृष्ण बसल्यामुळे ती मथुरेच्या बाजारात पोहोचली. तिला म्हणायचं होतं दही घ्या, दूध घ्या, ताक घ्या, तिला असं म्हणायचं होतं. पण तिच्या मनामध्ये परमात्मा बसलेला असल्यामुळे ती दही दूध काही म्हणतच नव्हती. का? त्याचं कारण आहे ती वृत्तीने भुलली होती अभंगाच्या पहिल्याच. कोणी की बोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. ती बोलली. महाराजांनी विचारलं, महाराज एका स्त्रीचं वर्णन करायची तुम्हाला काही गरज आहे का? ती स्त्री कधी झाली? 5000 वर्षापूर्वी. ती कुठं झाली? तिकडं गोकुळामध्ये. तुकाराम महाराज देऊला. महाराजांचा काळ आत्ताचा म्हणजे काल साम्य नाही, व्यक्ती वस्तू इतकं काळ देश साम्य नाही. मग ती गोपी तिथली आहे. तुम्हाला त्या गोपीची आत्ता काय आठवण झाली? तिचा तुमचा काही संबंध, नातेवाईक कोणी तुमची? महाराज म्हणले अजिबात नाही. मग ती कोण आहे नेमकं? महाराज म्हणतात कोणीतरी. त्या अभंगाची सुरुवात आहे कोणी एकी, कोणीतरी एक आहे. महाराजांना विचारलं मग कोणीतरी पूर्वी झालेली एक स्त्री आहे ती तुम्हाला आत्ता आठवली? महाराज म्हणतात त्याचं कारणच आहे की त्या स्त्रीचा अधिकारच एवढा आहे की महाराज म्हणतात, एरवी तुकाराम महाराज असं म्हणतात की तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची हा परी. पण तेच तुकाराम महाराज म्हणतात कोणी एकी बोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. महाराज म्हणतात
ते प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणीतरी आपला काय असतो त्याला आयडल म्हणतात का, आयकॉन म्हणतात, आपला कोणीतरी आदर्श एक असतो. तसं तुकाराम महाराज म्हणतात आमचे आदर्श त्या गोपी आहे. कोणी की बोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. काय करीत होती? काय नाही, दही दूध विकित होती. म्हणजे तिची क्रिया साधारणच आहे, ती संसारातलीच आहे. पण काम संसाराचं करत असली तरी, साधारण घरातली असली तरी, शेण काढणारी, गवऱ्या थापणारी, भाकरी करणारी, दही दूध काढून विक्रीला घेऊन जाणारी, एवढी साधारण असली तरी, अशिक्षित अडाणी असली तरी, तुकोबाराय म्हणतात भक्ती क्षेत्रामध्ये तिचा किती मोठा अधिकार आहे. किती दिवस झाले तरी काल्याच्या कीर्तनात आम्हाला तीच गोपी सांगावी लागते. आणि किती कोणी असला तरी आचार्य महामंडलेश्वर, तर त्याला चरित्र कोणास सांगावं लागतं? त्याच गोपीचं सांगावं लागतं जी गोपी कधी शाळेतच गेली नाही, तिला कुठल्या अक्षराची ओळखच नाही. म्हणून असं कधी समजायचं नाही की जे लोक खूप साक्षर असतात ते काही जगात वेगळा इतिहास घडवतात. अजिबात नाही. इतिहास नेहमी निरक्षर लोकच घडवीत असतात, साक्षर लोक फक्त त्याला शिकवित असतात. इतिहास घडवलेला आहे. तुम्ही सगळ्यांचे इतिहास पहा. इतिहास घडवणारे माणसं निरक्षर आहे, इतिहास शिकवणारे साक्षर असतील. शिकवणारे फक्त शिकवित असतात, ते घडवीत नसतात. अध्यात्मामध्ये सुद्धा असंच आहे. आम्ही तुकाराम महाराजांच्या माऊलींच्या ओव्यांचं अभंगाचं चिंतन करायचं आणि आम्ही किती बुद्धिमान आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करायचा. माणसं म्हणतात ते शिकलेले आचार्य शास्त्री मंडलेश्वर हे प्राचार्य हे असं PhD अमक डॉक्टरेट. महाराजांना विचारा तुमच्याकडे एखादी याच्यातली पदवी. महाराज म्हणून त्याच्यातली पदवी काय, आमच्याकडे शिक्षणच नाही तर पदवीचा विषय येत नाही. पण त्यांच्या अक्षरावर लोक पदवीधर होतात हे त्यांचं सामर्थ्य आहे. अर्थात त्या बाह्य विद्येने माणूस शिकला तरी ती कृत्रिम कला आहे, जी आंतरविद्या आहे, आत्मविद्या आहे. आणि सगळ्यात मोठी आत्मविद्या काय असेल? म्हणून भगवान सांगतात अर्जुना सगळ्या विद्येमध्ये अध्यात्म विद्या विद्यानाम. तर अशी जी विद्या आहे तोच अनुवाद संत अजूनही करतात. म्हणून तर म्हटलेलं हाची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला शिव. काला म्हणजे काय असतं? काल्याचे अभंग, कुठले अभंग असू द्या, ती संतांनी त्या अधिकाराची घेतलेली जी अनुभूती आहे त्या अनुभूतीची अभिव्यक्ती म्हणजे अभंग आहे. आणि संत त्या गवळणीचा विचार आपल्या समोर सांगतात. कोणी की बोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. कोणी एक स्त्री आहे, नारी आहे आणि ती बोललेली. मला वाटतं बोलणं म्हणजे चांगली गोष्ट नाही, विसरणं चांगली गोष्ट आहे का प्रपंचात? काही माणसं विसरावं राहतात, काही विसरून जातात. विसरणं नाही, विसरणं चांगलं नाही प्रपंचात, पण परमार्थामध्ये विसर पडणं चांगलं आहे. मग विसरायचं काय ना आठवायचं काय? महाराज म्हणतात देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मग विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. अहो विषयाचा विसर पडल्याशिवाय ब्रह्मरस ठसवणारच नाही. मग ब्रह्मरस ठसावा असं जर वाटत असेल तर मग विषयाचा विसर पडला पाहिजे. म्हणून विसर हा परमार्थात चांगला आहे, संसारासंबंधीचा. प्रपंचातले माणसं विसरलेले आहेत पण ते परमार्थाला विसरलेले, त्याच्यामुळे ते विसरली तया. म्हणून परमार्थाचा जर विसर पडला तर हानी होणार आहे आणि प्रपंचाचा जर विसर पडला तर लाभ होणार आहे. काही माणसं विसरतच नाही. एखादा माणूस जर एखादा शब्द बोललेला असेल तर माणसं म्हणतात मी त्याला ध्यानातच ठेवलेलं आहे, एक दिवस त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणं. माणसं खून काट बांधतात. मला वाटतं काही गोष्टी विसरायच्या आहे. विसरल्याने माणूस सुखी होईल. संसारामध्ये झालेले मानापमान हे माणसाने लगेच विसरून जायचे. जगामधल्या अप्रतिकूल आणि प्रतिकूल, ज्या अप्रतिकूल सगळ्या घटना आहे ना त्या संसारात विसरून जा. प्रतिकूल घटना माणसाला दुःखी करत राहतात, त्याला विसरत जा. काही माणसं म्हातारे झाले तरी म्हणतात आमच्या लहानपणी असं होतं. चांगलं चांगलं तेवढं ध्यानात ठेवा आणि संसारातल्या फारच गोष्टी लक्षात ठेवाव्या. असं संसारात काही नाही. खरं म्हणजे संसार विसरणं हाच परमार्थ आहे. गोपिकांच्या जीवनात काय तिच्या डोक्यावर घागर आहे दया दुधाची पण विसरली ना ती. कोणी की बोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या.
गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्यावे. कल्पना करा, आपण जर बाजारामध्ये विकण्याकरता बटाटे नेले, कांदे नेले, आणि आपण जर असं म्हणायला लागलो सफरचंद घ्या, अंगूर घ्या, केळी घ्या, चिकू घ्या, विक्री चालू आहे कांद्या बटाट्याची, आणि आपण काय म्हणायला लागलो केळी घ्या, चिकू घ्या, लोक म्हणतील हे कालपर्यंत बरे होते. आज काय झालं यांना अचानक? तर गोपिकांचं असंच झालं. हसणार आहे ना, तव तव हसती मथुरेच्या बाजारात बाकी ज्या स्त्रिया होत्या ना, हिची व्यवहाराची बदललेली अवस्था पाहून ही डोक्यावर दैद्यूत घेऊन म्हणत होती, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, हरी घ्या, हरी घ्या, हरी घ्या. तव तव हसती मथुरेच्या गे. त्या सगळ्या हसायला लागल्या. त्या म्हणल्या काय वेडी झाली, हरी काय. आमचे संत सुद्धा जगाच्या बाजारात आल्यानंतर हेच म्हणत होते, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. लोक म्हणे यांना काही काम नाही. असंच आहे. म्हणजे जो परमार्थात निघाला ना तो जगाच्या दृष्टीने वेडा आहे, आणि जो प्रपंचातला माणूस आहे तो पारमार्थिक माणसाच्या दृष्टीने वेडा आहे. या जगाकडे पाहिल्यानंतर लोकांना, संतांना आश्चर्य वाटलं. ते म्हणे वाटे या जनाचे थोर बा आश्चर्य. म्हणजे काय बावळट लोक आहे, सामान्य गोष्टीमध्ये किती रमलेले आहेत. माणसांना, संतांना त्याचं आश्चर्य वाटलं. मग ते हसतील संत जे हे देखून या मूर्तिमंत. आणि संतांकडे पाहिल्यानंतर लोकांना वाटलं की जग कुठं चाललं, आणि हे अजून आहे तिथंच आहे. लोक चंद्रावर चालले, मंगळावर चालले, यांचं आपलं तेच चालू आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोणकरी. याच्या पलीकडे हे जातात का नाही. दोघांचा वेगळा विभाग आहे, पण विभाग कोणताही असू द्या, रीत मात्र सारखीच आहे. वेळ झाल्याशिवाय आपल्याला त्या क्षेत्रातलं काहीच मिळत नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला उपलब्धी करायची असेल, प्राप्ती करायची असेल ना, तर आपल्या प्राप्तीकरता माणूस वेडा झाला पाहिजे, हरवला पाहिजे. म्हणजे तल्लीन झाल्याशिवाय तदरूपता, चिंतने चिंतने तदरूपता. आणि त्या गोपिकांची जी तल्लीनता आहे ना ती अद्भुत आहे. गीतेमध्ये आलेलंच आहे, मच्चित्ता मदगत प्राण बोधयंतः परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. एक ओवी याच्यावर सांगतो, माऊलीने गोड सांग 10वा अध्याय. माऊली म्हणतात, जीवे मियाची झाले, प्राणे मियाची धाले, जीव मरो विसरले बोधाची या बोली. मच्चित्ता, त्यांनी चित्त माझ्याशीच एक रूप केलेले. मदगत प्राणा बोधयंतः परस्परम. ते एकमेकाशी संवाद करायला लागले तरी ते माझाच करतात, नाही का. काही ऐकायला लागलं तर माझ्याविषयीच ऐकतात. आणि तुष्यंतीचे, प्रसन्न होतात तर मला पाहूनच होतात, भगवान म्हणतात. आणि रममान होतात तर माझ्यामध्येच होतात, रमंतीचं. अशी जी वृत्ती आहे ना ती गोपिकांची. म्हणून या ठिकाणी काय झालं, कोणी एकी बोलली नारी. चिंतनीय विषयात आपला वेळ संपलेला आहे. विकिता गोरस घ्या म्हणे हरी. त्या गोरस विकित होत्या, पण म्हणत होत्या हरी घ्या, हरी घ्या. तो त्यांच्या वृत्तीचा विषय. नारदस्तु तदर्पिता खिलाचारिता तद्विस्मरणी परम व्याकुलता इति. भक्तीची व्याख्या करताना पुन्हा मगाशी करता करता हे सूत्र राहून गेलं. मी बाकीचं सांगितलं दुसऱ्या आचार्यांचं, पूजा देशो, कथा देशो. पण नारदांना विचारलं भक्ती म्हणजे काय. नारद म्हणतात, नारदस्तु तदर्पिता. जे आपण करतो ना ते ईश्वर अर्पण बुद्धीने करायचं. प्रपंचच करा पण ईश्वर अर्पण बुद्धीने. असं म्हटलेलं आहे की जे जे काही करीतो सेवा ते ते देवा समर्पो, नाही का. यद करोषि यदस्नाशी यद जोषि ददाशी यद पश्येशी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. ही भक्तीची व्याख्या आहे. करा संसाराचे सगळे कामं, पण ईश्वर अर्पण बुद्धी आपली जर असेल तर हे कामं सुद्धा आपल्याला बाधक ठरत नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्याच्या गोपीचा विचार आहे की तद विस्मरणे पर व्याकुलता. जर परमात्म्याचं विस्मरण झालं तर मग व्याकुलता. त्या गोपीगीतातला एक श्लोक मला आठवला. असं म्हटलेलं आहे, आटती यद्भवान नन्निकाननं त्रुटिर्युगायते त्वाम पश्यता कुटिल कुंतलं श्रीमुखं च ते जड उदीक्षता पक्षमकृदृशा. गोपीगीत नावाचं भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये एक सुंदर प्रकरण आहे. त्या सगळ्या गोपिकांपासून श्रीकृष्ण गुप्त झाले. ते रासलीलेमध्ये रास पंचाध्यायीचे 5 अध्याय. त्याच्यामध्ये प्रमुख 19 गोपीगीताचे श्लोक आहे. मला वाटतं आमच्या ताई सुद्धा भागवत कथा सांगतात. तर भागवताचा आत्मा 10वा स्कंद आहे, श्रीकृष्ण चरित्र.
आणि 10व्या स्कंदामध्ये सुद्धा ते पंचाध्याय जे रास पंचाध्याय म्हणजे 5 अध्याय भगवान श्रीकृष्णाने गोपिकांच्या सोबत केलेली जी रासलीला आहे त्या रासलीलेचा संवाद शुकाचार्य राजा परीक्षितीशी करतात. तर त्या 5 अध्यायाच्या संवादामध्ये शुकदेव म्हणले हे 5 अध्याय म्हणजे देवाचे पंचप्राणच आहे. आणि त्याच्यामधला मुख्य प्राण त्या गोपिका भगवान श्रीकृष्ण जेव्हा गुप्त झाले त्यांच्यातून रात्रीच्या वेळी भगवान पिता हा रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका वीक्षरंतु मनश्चक्री योग माया मुपाश्रिता. मग गोपी म्हणल्या संसार सोडून याच्याकडे आलो तर हाही गुप्त झाला. देवना संसार तुका दोहीकडे चोर म्हणले देवही गेला आणि याच्या संत्यज्य सर्व विषयांत पादमूलम सगळ्या विषयाचा त्याग केला संसारही गेला. दोन्ही गेल्यानंतर आमची अवस्था अशी झाली. त्याच्यामुळे गोपिकांना विरह झाला. काय भक्तीमध्ये 3 अवस्था आहे. एक आहे सामान्य रती, दुसरी आहे समंजस रती आणि तिसरी आहे समर्थ रती. आपण सुद्धा देवाचं भजन भक्ती करतो पण आपली भजन भक्ती फारच तकलादी आहे. याला म्हणतात सामान्य भक्ती. म्हणजे वेळ अवस्था काळ बदलला का माणसं भजन भक्ती सोडून देतात. ते म्हणतात हे काही वातावरण आहे का आता देवाचं भजनाचं. लग्न कार्यात गेले तर माणसं तसे होतात, कीर्तनात आले तर माणसं सगळे भगवत भक्त होतात, अजून दुसऱ्या कार्यक्रमात गेले तर तसे होतात. का आपले रंग बदलत राहतात. ह्या गोपी बाजारात उभ्या राहिल्या तरी गोपीच आहे. विकिता गोरस घ्या म्हणे. देशकाल परिस्थिती कशीही बदलली तरी भगवंताचा जो भक्त आहे वैष्णव तो जया अवघी देवावरी मायाच्यात अवघी शब्द महत्वाचा आहे. तसं नारद मुनीने या ठिकाणी म्हटलेलं आहे सामान्य रती म्हणजे आपली रती आहे. नाही असं नाही. गीतेमध्ये 4 भक्ताचे प्रकार केले ते असेच केले ना चतुर्विधा भजंती मग. तर दुसरी आहे समंजस रती. थोडं आपल्यालाही बरं वाटलं पाहिजे आणि थोडं देवाचंही काम झालं पाहिजे. आपलंही संसाराचं काम झालं पाहिजे, भजनही झालं पाहिजे. हा मधला वर्ग आहे. आणि याच्यापेक्षा वरचा एक वर्ग आहे की समर्थ रती. आजोबा बाजारून घरी आला, लहान मुलं होतं तसं आता ताईने ते बाईला घेतलं छोटा बालक. मग त्याला असं कडेवर घेतलं आणि आजोबा घरी आला की नातवाची दिवसभर आजोबा घरी नसला तर नातवालाही करमत नाही, बाबा येत नाहीत. कारण असं म्हणतात मुलापेक्षा नातू जास्त आवडतो माणसाला. मग ते नातवाला आजोबा घरी आल्याबरोबर काय करतात, त्या नातवाला आपल्या जवळ घेतात आणि त्याचे मुखे घेतात. आता मला सांगा त्या लहान मुलाचा मुका घेताना त्याचे कोवळे गाल असतात आणि आजोबाने काही 4-2 दिवस दाढी केलेली नसते. ते पंचदशीकारांनी या श्लोकातूनच त्याचं सांगितलेलं आहे. त्यांनी त्याला श्मश्रू असं म्हटलं. त्यांनी दाढी केलेली नाही. मग त्याच्या दाढीचे केस म्हणजे खिळेच समजा तुम्ही. त्या बालकाच्या दृष्टीने ते खिळे. आणि तो त्या बालकाला जवळ घेतो, जोर जोरात त्याचे मुके घेतो. ते लहान पोरग इकडं तिकडं तोंड लपवितो. हा त्याची पुन्हा त्याची पप्पी घेतो. काय होतं त्या पोराला ते टोचल्यामुळे ते जोर जोरात ओरडायला लागतं. मला सांगा याच्यामध्ये येणारा आनंद कोणाला आहे, मुलाला का आजोबाला? आजोबाला. दुःख मुलाला दुःखच आहे, आजोबाला आनंद आहे. बस असंच आहे. आपण सगळे पारमार्थिक दिसत असलो ना तरी आपल्या फायद्या करता समोरच्याचं काही का होईना ते प्रेम दाखवतो आपण. ते कशा करता आपल्या फायद्या करताय. त्याच्या याला म्हणतात समंजस. समर्थ रती कशाची आहे? अहो आपल्याला काही झालं तरी चालेल पण आपला जो प्रेमास्पद आहे ना त्याला दुःख नाही झालं पाहिजे, त्याला त्रास नाही झाला पाहिजे. याला म्हणतात भगवान श्रीकृष्णाची भक्ती करताना गोपिकांनी श्रीकृष्णाला कधीच म्हटलं नाही की कृष्णा तू आता आम्हाला सोडून गेलेला आहे, एवढे दिवस झाले का आला नाही. त्या गोपिका त्याच्या भक्तीत विरहामध्ये राहिल्या. त्यांनी देवाला आग्रह केला आणि ते म्हणतात देवा ज्याच्या तत् सुखी सुखीत्वम, दुसरा भाव आहे मत सुखी सुखीत्वम. त्या स्वामी अखंडानंदाने म्हटलेले त्वदी येता आणि मधी येता. भक्तीमध्ये 2 प्रकार आहे. देवाच्या प्रसन्नतेकरता केली जाणारी भक्ती आणि आपल्या प्रसन्नतेकरता केली जाणारी भक्ती. भक्तातला पहिला सामान्य वर्ग आहे. आपल्या प्रसन्नतेकरता जो भक्ती करतो तो सामान्य भक्त आहे. पण माझ्या भक्तीने मला दुःख झालं तरी चालेल पण माझा परमात्मा प्रसन्न असला पाहिजे देवाला. याला म्हणतात साधना. आणि साधनेचं दुःख परमात्म्याच्या प्रसन्नतेकरता या भक्तीचं नाव आहे त्वदीयता, तत्प्रसन्ने. म्हणून ज्या काळामध्ये देव दिसत नाही ना त्या काळामध्ये विरह होणे, ज्या काळात भक्ती होत नाही त्या काळात विरह होणे. याला म्हणतात तद विस्मरणे परम व्याकुलता इति भक्ती. नारदाने केलेली व्याख्या. आपला वेळ संपलेला आहे. कोणी की बोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. गोरस विकित असताना सुद्धा हरी म्हणत होती. तिच्या मनाची उत्तम अवस्था आहे. महाराज म्हणतात कशामुळे झालं अभंगाच्या दुसऱ्याच्या Thank you.
देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी. डोळ्याने ज्याला पाहिलं तो मनात बसला. आता ही डोळा नावाची एवढा एवढासा जरी डोळा असला ना तरी सगळ्या जगाचं शूटिंग करतो तो. आणि त्याचे सगळं स्क्रीन कुठं पाठवतो? आपल्या आतमध्ये हृदय पटलावर शूटिंग डोळा करतो, पण त्याचे सगळं ते चित्र कुठं उमटतात आपल्या हृदयावर. आणि त्याचा परिणाम काय होतो? जे हृदयात असतं ना तेच बाहेर येतं. देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी. माऊली म्हणतात, आवड येते वृत्ती किरटी, आधी मनवून उठी आणि मग वाचा दिठी कराशी ये. सर्व इंद्रिय जे काम करतात ना आधी आपल्या अंतःकरणातून त्याला आदेश होतो की आता डोळ्याने हे पाहायचं, डोळ्यात ते हाताने हे करायचं, वाचा दिठी कराशी ये. तसं या गोपिकांचा जो व्यवहार बदलला ना का त्याच्या अंतःकरणात देव बसला. तर जे आपल्या आत राहतं ना माणूस तेच बोलतो, जे आपल्या आत असतं ना माणूस तेच करतो. जसं माणसं म्हणतात जशी दृष्टी तशी सृष्टी. आपली दृष्टी जशी असेल तशी सृष्टी दिसते. तसं या ठिकाणी त्या गोपिकांनी भगवान श्रीकृष्णाला पाहिल्यामुळे देखिला डोळा, मला वाटतं डोळ्याने देव पाहिल्याने होणारं जे परिवर्तन आहे ना संत वाङ्मयामध्ये याचं खूप मोठं प्रकरण आहे. माऊली म्हणतात, योगी दुर्लभ तो म्या देखिला साधनी, पाहता पाहता मनान पुरे धनी. देखिला देखिला माये अथवा देखील पाहिला पाहिला नंदाचा नंदन, अथवा आवडे हे रूप गोजिरे सगुण. पाहता लोचन सुखावले रूप पाहता लोचनी. हे पाहण्याचं जे प्रकरण आहे ते संत वाङ्मयात खूप मोठं आहे. डोळ्याने देव पाहिल्यानंतर मनावर झालेलं परिवर्तन या अभंगामध्ये देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी. असं कशामुळे होतं? याच्यामुळे होतं की गोपी जे आहे अत्यंत सरळ भावाच्या भक्त आहे एक. आणि दुसरी गोष्ट देव आहेत ना तो अतिशय आश्चर्यकारक आहे. असं म्हटलंय, नवल केवढे केवढे न कळे कान्होबाचे कोडे. एका बाजूला कान्होबा अति चतुर आणि दुसऱ्या बाजूला गोपी अति भोळ्या. त्याचा परिणाम असा होतो की आपुले याचा विसर भोळा आणि गोविंद कळा कौतुकी. त्या गोविंदाच्या ज्या कळा आहेत. शेवटी तुकोबाराय सांगतात त्या गोपीचा हा व्यवहार पाहिल्यानंतर जगातले लोक हसत होते. आणि म्हणून महाराजांनी त्याचा विचार अभंगाचे शेवटचे चरण तुका मने हासे
नाही कान ते ठाई देखिला डोळा बैसला तोची वदनी. अशा प्रकारे त्या दिवशी त्यांची भगवत रूप झालेली वृत्ती म्हणजेच जीवनात प्राप्त झालेला तो प्रभू प्रेमाचा प्रसाद आहे. त्या प्रसादाचंच नाव काला आहे. काला शब्दाचा अर्थ तो प्रसाद, जो मिळाल्यानंतर पुन्हा जीवनामध्ये दुःख राहत नाही. अखंडित प्रसन्नता, प्रसाद असतो प्रसन्नता, त्या प्रसादाची प्रसन्नता प्राप्त होते. आणि प्रसाद काय आहे तर भगवंताचं भक्ती प्रेम हाच प्रसाद आहे. म्हणून हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला, साधने त्या साधनाच्या ठिकाणी असलेलं जे प्रेम आहे. अशा प्रकारे भगवंताच्या प्रेमाचा प्रसाद भगवंताच्या कृपेनेच आपल्याला मिळतो. तो काल्याच्या माध्यमातून या गोपी गोपाळांच्या असणाऱ्या श्रेष्ठ जीवनाचं चिंतन आपण केलं तर साधारण माणसाचं सुद्धा जीवनाची जी वृत्ती आहे ती त्या परमात्म्याकडे जायला. म्हणून भक्तीचा या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये झालेला प्रादुर्भाव म्हणजे तो प्रभू प्रसाद आहे. अशा प्रकारे आपल्या या वाकी गावच्या परिसरामध्ये असणारी ही वस्ती आणि वस्तीवर भगवान विष्णू परमात्म्याचं मंदिर, त्याचबरोबर समजत असणारा जगताप परिवार, या परिवाराच्या भावनेतून श्रद्धेतून त्यांच्या साधनेतून या ठिकाणी निर्माण झालेली ही एक आध्यात्मिक ऊर्जा केंद्र आपण याला म्हणूया. या ठिकाणी या स्थानावरती आलेली आपण सगळी मंडळी, विशेष करून आमचे अतिशय उत्तम असणारे गुणीजन, गायक वादक मंडळी, पंत मंडळी, आमचे वारकरी वैष्णव मंडळी, भजन क्षेत्रामध्ये खूप चांगलं या परिसरात ज्यांचं काम आहे अशी जुनी जाणती श्रेष्ठ आपण भजनी मंडळी, पेटी मास्तर, विनेकरी बाबा, आमचे चौकदार, समोर बसलेले आपण सर्व ज्येष्ठ मंडळी, संस्थेचे सर्व विद्यार्थी मंडळी, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे रामेश्वर महाराज. अगदी रामेश्वर महाराज म्हणजे हे जसे विद्यार्थी आहे ना तसा छोटा विद्यार्थी असल्यापासून आमच्या शिवर क्षेत्रामध्ये आणि नंतर हळूहळू आळंदी क्षेत्रामध्ये शिकून झाल्यानंतर मृदंगाच्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारचं प्रावीण्य त्यांनी मिळवलं. आणि खूप मुलं शिकवतात. ही लहान लहान मुलं जेव्हा वाजवतात तेव्हा संप्रदायाचं काम आहे. मला वाटतं जुना काळ होता, एखाद्या पक्वाच्या सुद्धा गावात मिळत नव्हता. कीर्तन असलं तर माणसं शोधून आणावी लागायची की कोणीतरी वाजवायला मिळेल का, कोणी गायला मिळेल का. तर या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. जे ज्ञान आपल्याकडे आहे ते सगळ्यांना दिलं पाहिजे. म्हणून रामेश्वर महाराज आणि ज्योतिताई
त्यांनी दोघांनी मिळून आळंदीमध्ये संस्था चालवली. आपल्या परिसरातले काही मुलं आहे की नाही माहीत नाही, पण आमचे आहेत ना, आहेत. आमच्या शिरूर परिसरातील आणि महाराष्ट्रातील उर्वरित विभागातून खूप मुली त्यांच्याकडे शिकल्या. आदरणीय ज्योतिताईंनी सुद्धा चांगला अभ्यास केला या क्षेत्रामध्ये. खरं म्हणजे या त्यांच्या वंशाचंच पुण्य आहे. हा जगताप परिवार आहे, या परिवाराचंही पुण्य आहे आणि त्या पुण्याने त्यांना परमार्थाची प्राप्ती झाली. काही कुठल्याही गोष्टी सहजासहजी येत नाही किंवा होत नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण वाटचाल करतो ना, ते आपले पूर्वीचं पुण्य असतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तसं त्यांच्याकडे तो परमार्थ सहज अनायास परंपरेने आला. अत्यंत सात्विक, सुशील, शांत, संयमी अशा प्रकारचे ते दोघंही आहेत. आणि म्हणून आमच्याच इथं पत्रिका पाहिल्यानंतर लक्षात आलं की सगळी मंडळी सुद्धा कीर्तनकार, रात्री आदरणीय पांडुरंग काका असतील, रामदास महाराज असतील, हे सगळे आमच्या शिरूर परिसरातील सगळे वारकरी मंडळी. श्री संत बहिणाबाई महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या साक्षात अनुग्रहित शिष्य, त्याचबरोबर श्री संत शंकरस्वामी महाराज निळोवरांचे साक्षात अनुग्रहित शिष्य. आम्ही ज्या देवस्थानमध्ये राहतो शिरूरमध्येच, ते श्री संत शिवाई माता देवस्थान. त्याचबरोबर अनेक मुलांना शिकवणाऱ्या संस्था, जगद्गुरु तुकाराम महाराज विद्यार्थी आश्रम, संत बहिणाबाई संगीत विद्यालय, त्याच माध्यमातून बहिणाबाई महाराजांच्या नावाने आणि गुरुकुल आणि विद्यालय, रामेश्वर महाराज आणि हरिभक्तीपर्यंत ज्योतिताई या दोघांच्या असा मानस आहे की आपण एक चांगलं शिक्षण केंद्र. खरं म्हणजे आजच्या काळामध्ये माणसाला अन्नाची आवश्यकता नाही, कपड्याची आवश्यकता नाही, बाकी सगळं माणसाकडे भरपूर आलेलं आहे. चांगल्या संस्काराची समाजाला गरज आहे. बदलत्या काळामध्ये चालणाऱ्या या पिढीमध्ये आपला जो पुढे येणारा भावी समाज आहे, आपले जे मुलं बाळं आहेत, नातवंड आहेत, ते आपल्या संस्कृतीच्या संस्काराने संपन्न असावं ही आपली श्रीमंती आहे. ते जर वाईट निघाले, चुकीचे निघाले, तर आपण किती मोठे असलो चांगले असलो तरी उपयोग होणार नाही. त्याच्याकरता चांगले संस्कार देण्याचे त्यांनी व्रत घेतलेले आणि मुलांना शिकवतात. मला वाटतं त्यांचा जो हा मार्गक्रमणाचा काल आहे तो असा चालत राहावा. अशा प्रकारे त्यांच्या संस्थेचं रूपांतर गुरुकुलात व्हावं आणि गुरुकुलात भवती अक्षरे, आपल्या या संप्रदायाचं, धर्माचं, समाजाचं काम चालत राहावं अशी अपेक्षा त्यांच्याकडून आहे. ते काम ते नक्की करतात. त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी आज या भगवान विष्णू परमात्म्याच्या मंदिरातील वर्धापन दिनाच्या निमित्ताने सेवेचा योग मला प्राप्त झाला. त्या निमित्ताने आपण सगळी भजनी टाळकरी मंडळी, या परिसरातील जाणते पारमार्थिक मंडळी, त्याचबरोबर संस्थेचे सगळे विद्यार्थी मंडळी, या सर्वांच्या भेटीचं दर्शनाचा योग आहेत. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने झालेला हा जो उत्सव आहे तो भगवान नारायण परमात्म्याला प्राप्त व्हावा. यानंतर या स्थानावर चांगलं एक आध्यात्मिक केंद्र निर्माण व्हावं अशी ताईंची इच्छा आहे. बरोबर ना? हे जे बाबांची इच्छा आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने ते काम करण्याची ताईंची इच्छा आहे. तर इथं एक चांगली संस्था, चांगला आश्रम चालावा. आणि हे मंदिर आहेतच काय, आता खरं म्हणजे मंदिर दगड मातीचंच असतं. जर आपण तिथं काही केलंच नाही, आपल्या भावनेतून अभिव्यक्ती, काहीतरी निर्मिती माणसालाच करावी लागते. देव आपल्याला प्रेरणा देईल, परमात्मा आपल्याकडून सगळं करून घेईल, पण त्या परमात्म्याची जी चेतना आहे, जी ऊर्जा आहे, ती माणसात यावी आणि माणसं घडावे, माणसं तयार व्हावे. अशा प्रकारचा जो माणूस, त्यांचा एक अतिशय चांगलं या ठिकाणी आणि वारकरी केंद्र चालावं, आध्यात्मिक शिक्षण केंद्र चालावं. गायन असेल, वादन असेल, हरिपाठ असेल, भजन असेल, आध्यात्मिक शिक्षण असेल, अशा प्रकारची त्यांची संकल्पना आहे. आपण सुद्धा सगळे जे उपस्थित मंडळी आहेत, आपलंही सद्भाग्य आहे की आपल्या परिसरामध्ये हे केंद्र सध्या त्यांचं लोणीला शिबिर चालू आहे. बरेच मुलं इथं आहेत आमचे, लोणी, वैजापूर, त्याही शिबिराकडं अजून काही मी गेलो नाहीत, पण आजूबाजूला खूप शिबिर आहे. शिरूरमध्ये 1-2 शिबिरं चालू आहे, बाजू परिसरामध्ये आहेत. तुमच्याही भागामध्ये लहान मुलांचे उन्हाळ्याचे शिबिर असतील तर हा संस्काराचा भाग आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या इच्छेने या ठिकाणी चांगलं केंद्र निर्माण व्हावं अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून करतो. पुन्हा एकदा झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करतो. भगवंताच्या चरणी समर्पित सेवेला पूर्णविराम. आता काल्याचं कीर्तन म्हणजे 2 पार्ट राहतात. खरं म्हणजे एक अभंगाचा भावार्थ, दुसरं श्रीकृष्णाचं चरित्र. कृष्ण चरित्र आपण नेहमी ऐकतोच असं गृहीत धरतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेत जन्माला आले, गोकुळामध्ये बाललीला केल्या. भगवान थोडे मोठे झाले. अघासूर, बकासूर, धेनुकासूर, अरिष्टासूर, योमी, वत्सासूर
या सगळ्या असुरांचा नाश केला. यानी यानीचे गीतानी तद बालचरितानी, अशा प्रकारे बाललीला भगवंतानी केल्या. वनम वृंदावनम नामम पसव्यम नवकाननम गोप गोपी गवाम शेव्याम पुण्याद्री तन विरुद्धम. भगवंताने सुंदर वेणू वाजवली. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू सावळा नंदनो नंदाचा वाजवितो वेणू. भगवंताने सुंदर बासरी वाजवली, खेळ खेळले. गोपाळ म्हणले देवा आता सगळं झालं, यमुना जलात पोहून झालं, बासरी वाजवून झाली, खेळ खेळून झाले, आता भूक लागली. आणि मग अवघ्या सोडी येल्या मोठा आजीचा दही काला गोमटा. घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. पुढं म्हटलेलं आहे मुदा घेऊन या करी पेंद्या वाटितो शिदोरी. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. बिभ्रद वेणुं जठर पटयो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलान्यंगुलिषु. तिष्ठन्मध्ये स्वपरी सुहृद हासयन् नर्मभिः स्वहि स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भोगबाल केली. पुंडली कवरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की. ज्ञानेश्वर माऊली 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 महाराज कृष्ण